राम रामेति रामेति रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वरानमे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व माझ्या स्वामी भक्तांना श्रीरामनवमीचा करा ही एक प्रभावी सेवा. स्वामी समर्थांची कृपा मिळेल. आईने मुलांसाठी नेमकं कुठली सेवा करावी की जेणेकरून मुलांना श्रीराम प्रभूंची रक्षा प्राप्त होईल. चला तर मग सुरुवात करूया. आता आई, तुम्हाला तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करायचं आहे ना? वाईट नजर, संकट, आजार काहीही त्यांना स्पर्श करू नये असं वाटतं ना? मग आजची ही श्रीरामनवमी फक्त एक सण नाही, हा दिवस आहे तुमच्या मुलांना श्रीराम प्रभूंचं संरक्षण देण्याचं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, शक्तीमध्ये आणि भक्तीमध्ये एकच फरक आहे की भक्तीमध्ये शक्ती सामावली आहे आणि आईच्या प्रार्थनेत तर चमत्कार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीराम प्रभूंची रामनवमी कशी साजरी करावी, नेमकं कोणती सेवा करावी, कोणती सेवा केल्याने सर्व संकटे दूर होतील आणि श्रीराम प्रभूंची कृपा आपल्याला मिळेल. आईने बाळासाठी किंवा गर्भवती स्त्रियांनी आपल्या गरोदरपणामध्ये कोणती सेवा करावी जेणेकरून श्रीरामनवमीमध्ये श्रीराम प्रभूंची सेवा करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. स्वामी समर्थांच्या कृपेने हा व्हिडिओ जर पाहत असाल तर पवित्र रामनवमी भगवान श्रीरामांचा जन्मदिन, धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचं प्रतीक आणि स्वामी समर्थ स्वतः दत्तावतार असल्यामुळे रामभक्तीला खूप महत्त्व देतात. आज आपण जाणून घेणार आहोत की आईने मुलांसाठी कुठली सेवा करावी की जेणेकरून मुलांना श्रीराम प्रभूंचे संरक्षण प्राप्त होईल, तसेच आयुष्यामध्ये सुरक्षित, सुखी आणि यशस्वी होतील. तर श्रीरामनवमी म्हणजे फक्त एक पूजा नाही, तर आपल्या जीवनातील रामासारखी शुद्धता आणण्यास एक दिवस आहे. राम म्हणजे सत्य, संयम आणि कर्तव्य होय. आजच्या दिवशी केलेली प्रार्थना ही सरळ भगवान श्रीरामांपर्यंत पोहोचते आणि आज आईने मुलांसाठी कोणती ती प्रभावी सेवा आहे ती करायची आहे. तर विशेषतः सर्वप्रथम सकाळी उठल्यावरती आपण स्नान करून श्रीराम प्रभूंना कोणती सेवा करायची आहे, तर सर्वात प्रथम हा अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे श्रीराम प्रभूंची मूर्ती असेल तर त्याला तो अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने देखील श्रीराम प्रभूंचा अभिषेक करू शकता. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती श्रीराम प्रभूंना समजून अभिषेक केला तरीही चालेल. तुम्ही सर्वप्रथम मूर्ती घेऊन ताम्हणामध्ये घेऊन श्रीराम प्रभूंना सर्वात प्रथम जलाभिषेक करायचा आहे. नंतर दही, दूध, तूप आणि त्यानंतर पुन्हा एकदा जलाने अभिषेक करून मूर्ती कोरडी करून स्थानापन्न करायची आहे. तिथे श्रीराम प्रभूंना हार, वस्त्र आणि पुष्प अर्पण करून तिथे धूप दीप यांची पूजन करायचे आहे. आता नेमकं सेवा कशी करायची आहे, तर त्या दिवशी गुरुवार येतो, तर गुरुवारी पूर्णपणे सेवा जशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण सेवा करणार आहोत ती आणि ही सेवा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे गुरुवारची जी काही सेवा आहे ती नित्यनियमाने नित्यसेवा पार पाडावी. आता सर्वात महत्त्वाचं कुठली सेवा, जर रामनवमीच्या प्रसंगाने तुम्ही करणार आहात तर रामरक्षा स्तोत्र तुम्ही पठण करायचे आहे. 11 रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहेत. आता स्तोत्र नेमकं कसे म्हणायचे, तर 11 रामरक्षा तुम्ही म्हणायचे आहेत आणि फलश्रुतीही एकदाच घ्यायची. म्हणजेच तुम्ही 10 वेळा रामरक्षा म्हणा, पुन्हा एकदा जी 11वी रामरक्षा आहे ती पूर्ण म्हणायची आहे आणि फलश्रुती ही एकदाच म्हणायची आहे. अशी ही तुम्ही रामरक्षा म्हणू शकता. रामरक्षा म्हणजे संरक्षण कवच आहे ते, जेणेकरून आपल्या वाईट नजर दूर होते, भीती कमी होते, मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. किंवा तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली तरी तुम्ही आजपासून देखील रामरक्षा म्हणायला सुरुवात करू शकता. किंवा त्या दिवशी पूर्ण 11 वेळा तुम्हाला रामरक्षा म्हणायची असेल. जर तुमचं मुलगा वाचू शकत असेल, त्याला रामरक्षा येत असेल तर तुम्ही त्यांना करायला लावा. जर त्यांना म्हणजे छोटे असतील तुमचे बाळं तर तुमचे जे मधले जे बोटं आहेत 3
हाताचे उजव्या हाताचे 3 मधले बोटं त्यांच्या कपाळावरती ठेवायचे आहेत आणि नंतरून रामरक्षा म्हणायची आहे. त्यामुळे सर्व जी छोटे मुले आहेत ते वाईट नजरेपासून दूर होतात, त्यांच्या मनातील भीती कमी होते, त्यांची वृद्धी चांगली होते आणि त्यांच्या जीवनामध्ये यश भरभराटी येण्यास मदत होते. श्रीराम प्रभूंची रक्षा त्यांच्यावरती सदैव राहते. त्यामुळे श्रीराम प्रभूंची ही नवमी ची सेवा नक्की करा. आता श्रीराम प्रभूंची ही जी रामरक्षा आहे ती म्हणून झाल्यावरती तुम्ही मारुती स्तोत्र म्हणायचं आहे 100%. कारण श्रीरामांना मारुती राया खूप म्हणजे त्यांची भक्ती भरपूर आवडते आणि मारुती रायांना म्हणजे हनुमानांना श्रीराम प्रभूंचं नाम जपलेलं नेहमी आवडतं. त्यामुळे हनुमान म्हणजे शक्ती आणि संरक्षण. मारुती स्तोत्र म्हणल्याने मूळतः तुमची नकारात्मक शक्ती दूर होते, मुलांना धैर्य येते आणि अभ्यासामध्ये लक्ष लागतं. तर ज्या कोणी आई आहेत त्या आपल्या बाळांसाठी जर ही सेवा करू इच्छितात, तर मूळतः मुलांचं समजा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे, त्या अभ्यासामध्ये कमी पडत आहेत, त्यांची शारीरिक शक्ती जर कमी पडत असेल, तर तुम्ही रामरक्षा आणि मारुती स्तोत्र ही सेवा तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्की करा. त्याने तुम्हाला नक्की अनुभव मिळेल ह्या सेवेचा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आज आपण श्रीरामनवमीनिमित्त जी काही नित्यसेवा आहे ती तर करणारच आहोत, परंतु रामनवमी कशी साजरी करावी, कुठली सेवा करावी हे तर आपण बघितलेलेच आहे. जर समजा कुठला विटाळ म्हणजेच जर मासिक धर्म असेल किंवा काही सुतक असेल, तर तुम्ही ही सेवा करू नका. फक्त रामनामाचा जप तुम्ही करू शकता. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम असा जप तुम्ही दिवसभर करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती लावून जरी ठेवला तरी तुम्हाला याचं फळ नक्की मिळेल. त्यामुळे ही सेवा करायला विसरू नका. ही सेवा तुमच्याकडून जर झाली तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ ही सेवा माझ्याकडून करून घ्या, माझ्या मुलांचं रक्षण करा असं तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांना विनंती करू शकता. ती एक आईच होती, ती मुलांना तिच्या मुलांना जो सतत त्रास होत होता, भीती, आजार आणि अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हतं, फक्त 11 वेळा रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणून हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झाला. हे सत्य अनुभव लोकांना आलेले आहेत. त्यामुळे श्रीरामनवमीला हा संकल्प नक्कीच करा की मी रोज आपल्या मुलांना जवळ घेऊन श्रीरामरक्षा म्हणेल. आईची प्रार्थना ही कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही श्रीराम प्रभूंना हे वंदन करू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तरी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.